तुम्हाला देशासाठी काहीतरी करायचंय, देश उन्नत झालेला पाहिजे, मग हे करा. 1 वर्ष सोने खरेदी टाळा, परकीय चलन वाचवा, गुंतवणुकीचे पर्याय शोधा, इंधन आणि तेलाची बचत करा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, परदेशी पर्यटकांना आकर्षित करा आणि परदेश दौरे थांबवा. होय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व देशवासियांना हे आवाहन केलेलं आहे आणि या आवाहनाविषयी आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. नमस्कार, मी हेमंत बेनके. सत्ताचे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे केलेलं आहे की 1 वर्षभर सोने खरेदी करू नका. सोने हा भारतीय लोकांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातला सर्वात महत्वाचा घटक आहे. आपण सर्व भारतीय लोक मिळून दरवर्षी अंदाजे 800 टन सोने आयात करतो. हे सोने आयात करण्यासाठी आपल्याला 72 ते 80 अब्ज डॉलर्स इतकी परकीय चलनाची गरज भासत असते. हे सोने आपण जे आयात करतो या सामाजिक आणि आर्थिक असं महत्व आहे. सोने हा प्रतिष्ठेचा मानबिंदू समजला जातो, म्हणून भारतीय स्त्री नव्हे तर पुरुषही सोन्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असतात. जागतिक सोने परिषदेनुसार अर्थात वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनुसार जगातील सर्व सोन्याच्या साठ्यापैकी 11% साठा हा भारतीय महिलांकडे आहे असा त्यांचा रिपोर्ट आहे. आपल्या देशाला सोनं हे 99% आयात करावं लागतं. केवळ 1% सोनं हे भारतामध्ये उत्पादित केलं जात असतं. मित्रांनो, आपल्याला सोने पुरवठा करणारे प्रमुख देश जो आहे तो आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड नंतर आपण UAE, दक्षिण आफ्रिका, पेरू या देशांकडनं सोनं काही प्रमाणामध्ये आयात करत असतो. सोने आयातीसाठी आपल्याला भरपूर खर्च करावा लागतो. 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये आपण 71.98 अब्ज डॉलर्स इतके पैसे सोन्यासाठी आयात करण्यासाठी खर्च केलेले आहेत. सोन्याची किंमत ही दरवर्षी वाढतच चाललेली आहे. दरवर्षी हे सोनं वाढत असताना या वर्षाच्या सोन्याच्या किमतीमध्ये जवळपास 81% वाढ झालेली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 या वर्षामध्ये सोन्याने 81% वाढ नोंदवलेली आहे. 2026 सालच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2026 या 3 महिन्यांच्या क्वार्टरमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये 54% वाढ झालेली आहे. मात्र अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी करू नका, म्हणजेच 1 वर्षासाठी तुम्ही सोने खरेदी थांबवा असं आवाहन केलेलं आहे. आणि केवळ हे आवाहन करून मोदी थांबलेले नाही, तर ह्या आव्हानाचा पाठपुरावा करण्यासाठी आणि लोकांची सोने खरेदी कमी व्हावी यासाठी एक धोरणात्मक निर्णय भारत सरकारने जाहीर केलेला आहे. 2 दिवसांपूर्वी भारत सरकारने सोन्यावरची जी इम्पोर्ट ड्युटी आहे अर्थात आयात शुल्क आहे ते 6%वरनं 15%वरती वाढवलेलं आहे. म्हणजे एकदम 9% वाढ सोन्याच्या आयात शुल्कावर भारत सरकारने केलेली आहे. यामुळे 22 कॅरेट सोन्याचा जो दर आहे त्या दरामध्ये सुमारे 12,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र अलीकडच्या काळामध्ये आणि या अगोदरच्या काळामध्ये सोन्याच्या खरेदीमध्ये असणाऱ्या लोकांचा जो कल आहे तो वाढलेला असला तरीही अलीकडे लोक सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी डिजिटल सोने जसं नाणी, वळी, ETF या प्रकारचं सोनं खरेदी करण्यावरती भर देत असतात. आपण सोन्याचा इतिहास जर पाहिला तर भारतातील सोन्याचा इतिहास किंवा त्याच्या किमतीमध्ये झालेली वाढ ही अतिशय रंजक आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला त्यावेळी सोन्याचा दर हा 88 ते 89 रुपये प्रति तोळा होता. प्रति तोळा म्हणजे आपण 10 ग्रॅम इतकं सोन्याला समजतो. मात्र त्यावेळी हा 10 ग्रॅम नसून 11.33 ग्रॅम इतका वजन असणारं जे काही सोनं आहे त्याला 1 तोळा सोनं म्हटलं जात होतं. 1950 ते 60च्या दशकामध्ये सोन्याने 100 रुपयाचा दर प्रति तोळ्याला पार केलेला होता. परंतु 1970 ते 80च्या दशकामध्ये आपण गेल्यानंतर सोन्याने 100 रुपयांच्या या सीमेवरनं थेट 183 रुपये ते 1330 रुपयापर्यंत मजल मारली. यानंतर 1980चं शतक पार पडल्यानंतर 1990 सालापर्यंत सोनं 3000 ते 4000 रुपयाच्या पलीकडे गेलेलं होतं. सन 2000 पार करता करता सोन्याने 4000 ते 5000 रुपयाचा टप्पा पार केला. सन 2010 ते 2020 म्हणजे जगामध्ये कोरोना महामारीचं संकट आल्यानंतर या काळात सोनं जे आहे त्या सोन्याने 50,000ची जी काही सीमा आहे ती ओलांडलेली होती. आणि 2025-26 या वर्षामध्ये सोनं 1,40,000च्या पार गेले होतं. आणि आजच्या सध्याचा दर पाहिला तर सोनं हे 1.5 लाखाच्याही पलीकडे गेलेलं आहे. सोनं महाग होण्याची काही महत्वाची कारणं आपल्याला सहजपणे पाहता येतील. पहिली, 1. जागतिक अस्थिरता.
अलीकडे जगात मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे आणि आजूबाजूच्या अस्थिरतेचा विचार करता सामान्य माणूस गुंतवणुकीला प्रामुख्याने सोन्याला प्राधान्य देतो. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढतात. मागणी वाढते त्यामुळे सोन्याची किंमतही आपोआपच वाढून जाते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डॉलरचं मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे आणि रुपयाचं अवमूल्यन होत आहे. आज आपण हा व्हिडिओ बनवत असताना आत्ताच्या क्षणाला डॉलरचं जे डॉलर आणि रुपया यांचं जे गुणोत्तर आहे त्यामध्ये एका डॉलरसाठी आज आपल्याला जवळपास 90 रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. यामुळे लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत. आपल्याला इंधन आणि तेलाच्या खरेदीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन द्यावं लागतं. हे चलन आपल्याला वाचवणं गरजेचं आहे. परकीय चलनामध्ये आपला प्रामुख्याने ज्या परकीय चलनाशी संबंध येतो त्यामध्ये पहिला आहे डॉलर, दुसरा आहे युरो, तिसरा आहे पाऊंड आणि चौथा आहे येन. यासारखी जी काही महत्वाची परकीय चलन आहे ती आपल्याला वाचवता येतील. यासाठी काय आपल्याला करता येईल तर परकीय चलन वाचवण्यासाठी आपल्याला परदेशवाऱ्या किंवा परदेश भेटी टाळाव्या लागतील. या गोष्टी आपल्याला मोदींनी प्रामुख्याने सांगितलेल्या आहे. परकीय चलन व्यवस्थापनाचा जो कायदा आहे तो 1999 साली भारत सरकारने गठीत केलेला आहे. याला फेमा असे म्हणतात. फेमा म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. या कायद्यानुसार परकीय चलनाचं व्यवस्थापन केलं जातं. परकीय चलनाचं गरज आणि महत्व हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अतिशय महत्वाचं असतं. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला परकीय चलनाचा साठा हा देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी अतिशय आवश्यक असतो. परदेशात गुंतवणूक करण्यासाठी आणि परदेशातील गुंतवणूक आपल्याकडे ओढून घेण्यासाठी परकीय चलन हे अतिशय महत्वाचं असतं. त्याचबरोबर आपल्याला या देशामध्ये इंधन आणि तेलाची बचत करणं अतिशय महत्वाचं आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की भारत हा प्रामुख्याने इंधनासाठी आयातीवर अवलंबून असणारा देश आहे. आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये इंधनाचं उत्पादन होत नाही. त्यामुळे जवळपास 85 ते 88% इतकं कच्चं तेल म्हणजे क्रूड ऑइल आपल्याला इतर देशातून आयात करावं लागत असतं. आपल्याला हे जे क्रूड ऑइल आहे हे ज्या देशाकडून आयात करावं लागतं त्यामध्ये प्रथम क्रमांकावर रशिया या देशाचा क्रमांक लागत असतो. त्यानंतर इराक, सौदी अरेबिया आणि अमेरिका या देशाकडून आपल्याला 40% आसपास तेल आयात करता येत असतं. ऑइल इम्पोर्ट ही भारतासाठी अतिशय चिंतेची बाब आहे. कारण जगात तिसऱ्या क्रमांकाला आपण ऑइल इम्पोर्ट करतो म्हणजे आयात करत असतो. सध्या भारतासाठी रशिया हा सर्वात मोठा ऑइल म्हणजेच इंधन तेलाचा पुरवठादार देश आहे. आपल्याला सर्वांना कल्पना असेल की 4 वर्षांपूर्वी जेव्हा रशिया आणि युक्रेन युद्धाचा प्रारंभ झाला तेव्हा जगातील बहुतांशी भांडवली देश हे युक्रेन या देशाच्या बाजूने उभे राहिले आणि रशियाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्यापासून रशिया या देशाने आपल्या देशाला जागतिक मंचावरती आणि प्रत्येक गोष्टींमध्ये अतिशय सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे रशिया हा भारताचा स्वाभाविक आणि पारंपरिक असा व्यापारी सहयोगातील किंवा मित्र देश आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि रशियाकडनं आपण रशिया युक्रेन युद्धाच्या दरम्यान अमेरिकेने निर्बंध घातलेले असताना सुद्धा आपण रशियाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये तेलाची आयात केली आणि रशियाने यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सूट दिली. त्यामुळे भारताने आपला जो ऑइल रिझर्व्ह आहे तो या काळात केलेल्या तेल आयातीमुळे मोठ्या प्रमाणात वाढवला आणि त्याचा आपल्याला फायदा होत आहे. जरी रशिया, UAE, सौदी अरेबिया, अमेरिका यासारख्या देशाकडून आपण प्रामुख्याने तेल आयात करत असलो तरीही आपल्याला नवीन स्रोत तेलाचे शोधणं अतिशय गरजेचं आहे. यामध्ये आपण आफ्रिकन देश, व्हेनेझुएला आणि गयाना हे 3 महत्वाचे देश आहेत जिथे भारताने नवीन ऑइल इम्पोर्टसाठी संधी शोधलेला आहे. परंतु यातील व्हेनेझुएला या देशाच्या बाबतीमध्ये आपल्याला मात्र व्हेनेझुएला हा जो देश आहे याच्याकडून आपल्याला जे काही ऑइल अर्थात इंधन तेल मिळण्याची जी शक्यता होती त्यावर मात्र काही प्रमाणामध्ये मर्यादा आली आहे. कारण आपल्याला माहिती आहे 3 जानेवारी 2026 रोजी एक घटना घडली. व्हेनेझुएला या देशावरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकेने प्रयत्न केला. अर्थात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हुकुमी मुळे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिल्वा फ्लोरेस यांना लष्करी कारवाई करून अमेरिकेने या ठिकाणावरनं अटक केली आणि संपूर्ण व्हेनेझुएलावरती आपलं नियंत्रण प्राप्त केलं. यामुळे या ठिकाणावरनं आपल्याला भविष्यामध्ये इंधन तेल मिळण्याच्या ज्या काही संधी होत्या त्या काही प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत.
88 ते 85% आपण इंधन तेल हे आयात करत असतो, परंतु आपल्याला काही प्रमाणामध्ये देशांतर्गत उत्पादनाला सुद्धा संधी आहे आणि या देशांतर्गत उत्पादनाचं जे काही नियमन आहे ते नियमन करण्याचं कार्य भारतातील 2 सरकारी तेल कंपन्या करतात. यामध्ये एक आहे ONGC अर्थात ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी आणि दुसरी आहे ऑइल इंडिया लिमिटेड. आपल्या एकूण आवश्यकतेपैकी 12 ते 15% उत्पादन या ठिकाणी या देशी कंपन्या करत असतात. आपल्याला धोरणात्मक तेल साठ्यांची म्हणजे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. हा जो स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आहे यासाठी भारताने 3 ठिकाणं निश्चित केलेली असून या ठिकाणी आपण हा जो पेट्रोलियम आहे त्याचा रिझर्व्ह म्हणजेच साठा केलेला आहे. यामध्ये पहिला आहे विशाखापट्टणम, दुसरा आहे मंगळूर आणि तिसरा आहे पदूर. या ठिकाणी भारताने आपला जो काही तेल साठा आहे तो सुरक्षित केलेला आहे आणि हा रिझर्व्ह ठेवलेला आहे. आकस्मिक परिस्थितीसाठी, युद्धाच्या परिस्थितीसाठी आणि काही आणीबाणी उद्भवल्यास या तेलाचा आपल्याला प्रामुख्याने उपयोग करता येऊ शकतो. याने खाद्यतेल त्यालाच आपण इडिबल ऑइल असं म्हणत असतो, याचा वापर आपण कमी करावा. यामुळे भारतीय लोकांचं आरोग्य चांगलं राहील. ओबेसिटी अर्थात लठ्ठपणा भारतामध्ये जो वाढत आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. भारताला सशक्त करायचं आहे. यासाठी खाद्यतेलाचा वापर आपल्याला कमी करण्यास सांगितलेला आहे. खाद्यतेल आपल्याला सर्वसामान्यपणे असं वाटतं की खाद्यतेल आपल्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असेल किंवा त्याचं उत्पादन होत असेल, परंतु सत्य परिस्थिती मात्र यापेक्षा वेगळी आहे. आपला एवढा मोठा कृषी प्रधान देश असताना सुद्धा केवळ 40% आसपास खाद्यतेल आपण उत्पादित करू शकतो आणि 50 ते 60% खाद्यतेल आपल्याला आयात करावं लागतं असतं. परकीय चलन वाचवण्यासाठी आपल्याला देशामध्ये तेलबियांचं उत्पादन वाढवावे लागेल. यासाठी हरित क्रांती सोबतच भारत सरकारने येलो रिव्होल्यूशन अर्थात पिवळी क्रांती याचाही प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग अजूनही चालू आहे, ज्यामुळे तेलबियांच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. आपल्याला देशाच्या प्रगतीसाठी आणि आणीबाणीच्या परिस्थितीमधून सावरण्यासाठी इंधन वाचवणं आवश्यक आहे आणि हे इंधन वाचवण्यासाठी आपण सर्वांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर अर्थात मेट्रोचाही वापर, रेल्वेचाही वापर केला पाहिजे. कार पूल केलं पाहिजे. एकट्याने कारने जाण्याऐवजी आपल्या 2 मित्रांना सोबत घ्यावं. 2 मित्रांना सोबत घेतल्यामुळे त्यांचाही खर्च वाचेल, आपलाही खर्च वाचेल, इंधनाचाही खर्च वाचेल. आपण सर्वसामान्य परिस्थितीत जर विचार केला तर आजच्या घडीला भारत या देशामध्ये जवळपास 40 कोटी वाहनांची संख्या आहे. त्यामध्ये छोट्या असणाऱ्या ज्या कार्स आहेत त्या कारची संख्या 5 कोटीच्या आसपास आहे. मात्र आपण सार्वजनिक व्यवस्थेचा वापर केल्यास इंधनाची बचत होईल. डिझेल, पेट्रोल याची बचत आपल्याला करता येऊ शकेल. भारतामध्ये रेल्वेचं जाळं हे जवळपास 70,175 किलोमीटर इतकं मोठ्या प्रमाणामध्ये आहे. देशामध्ये नॅशनल हायवेज म्हणजे राष्ट्रीय महामार्ग यांची लांबी 1,46,145 किलोमीटर इतकी मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये 450 किलोमीटरपेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोकल रेल्वेचं जाळं आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये मोदींचं सरकार असेल किंवा त्या अगोदरचं सरकार असेल, या सरकारांनी मेट्रोचं जाळं उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये दिल्ली NCR असेल, मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई, लखनौ, चेन्नई यासारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचं जाळं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध केलेलं आहे. याचा आपण वापर केल्यास, सार्वजनिक व्यवस्थापन अधिकाधिक सुदृढ केल्यास आणि त्याचा अधिकाधिक वापर केल्यास आपल्याला इंधनाची आणि तेलाची बचत मोठ्या प्रमाणामध्ये करता येऊ शकेल. आपल्याला परकीय चलन वाचवायचं आहे. यासाठी आपल्या सर्वांना भारतीयांना एक आव्हान मोदी सरकारने किंवा प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ते म्हणजे आपण परदेश दौरे टाळायचे आहे. परदेश दौऱ्यांचा इतिहास आणि सद्यस्थिती जर पाहिली तर आपल्याला असं दिसतं की आपल्या देशामधनं दुसऱ्या देशामध्ये परदेश दौरे करणाऱ्यांची संख्या ही जास्त प्रमाणामध्ये आहे. जवळपास 3.27 कोटी इतके भारतीय हे परदेश दौरे दरवर्षी करत असतात. यासाठी आपण जवळपास 35 बिलियन अमेरिकन डॉलर्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण परकीय चलन वापरात आणत असतो. त्याचबरोबर या प्रवासासाठी आपण UAE, थायलंड, मलेशिया या देशांना प्रामुख्याने भारतीय लोकांची पसंती आहे की ज्या ठिकाणी लोक सहलीसाठी किंवा इतर काही डेस्टिनेशन्स टूर असतील यासाठी जात असतात. हेही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कमी करायचं आहे आणि परदेश दौरे आपल्याला कमी करायचे आहेत. यानंतर अलीकडे भारतीय लोकांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आढळून आलेली आहे की भारतीय लोक आता डेस्टिनेशन वेडिंगकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे दुसऱ्या देशात जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये शाही प्रमाणामध्ये विवाह सोहळा साजरा केला जातो. यासाठी सुद्धा परकीय चलनाचा मोठ्या प्रमाणामध्ये चुराडा होतो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन वापरलं जातं. मग असं जे डेस्टिनेशन वेडिंग आहे यासाठी लाखो
डॉलर्स किंवा लाखो रुपयांचं, अब्जावधी रुपयांचं परदेशी चलन वापरलं जातं. या परदेशी चलनाची आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात गरज आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतीय लोकांची जी पसंती आहे त्यामध्ये थायलंड देशामधील फुकेट, करावी, बँकॉक, त्यानंतर UAE मध्ये दुबई, अबुधाबी, इंडोनेशियामध्ये बाली हे बेट, युरोपमध्ये इटली, ग्रीस या ठिकाणांचा समावेश होतो. या ठिकाणी भारतीय लोक डेस्टिनेशन वेडिंगसाठी जात असतात. ही गोष्ट आपल्याला प्रामुख्याने थांबवली पाहिजे. याचबरोबर मोदींनी केलेल्या आणखी एका आव्हानानुसार आपल्या सर्वांना परदेशी पर्यटक आहे त्यांना आकर्षित करावयाचं आहे. परदेशी पर्यटकांना आपण आकर्षित केल्यानं त्यांच्याकडचं परकीय चलन आपल्यासाठी उपलब्ध होईल. परकीय चलन उपलब्ध करून घेण्याचा हा एक महत्वाचा दुवा आहे किंवा ही महत्वाची गोष्ट आहे ज्यातून आपल्याला परकीय चलन हे चांगल्या प्रमाणामध्ये सहजपणे उपलब्ध करून घेता येत असतं. भारतामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी परदेशी पर्यटक आपल्याला भेट देण्यासाठी येत असतात. ह्या पर्यटकांकडून आपल्याला जवळपास दरवर्षी 20.57 मिलियन अमेरिकन डॉलर्सची कमाई होत असते. ह्या गोष्टी आपल्याला करता येतील. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशवासियांना केलेले आव्हान, या आव्हानाच्या संदर्भात त्यांनी सांगितलेले मुद्दे, त्याचं वास्तव, त्याचे होणारे परिणाम आणि भविष्यामध्ये त्या गोष्टीपासून देशाला होणारे हानी आणि त्या गोष्टीपासून देशाला होणारा फायदा याविषयी आपण सविस्तर विवेचन आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑल वरती क्लिक करा. धन्यवाद.